2 मिनिट. तुम्हाला साहेब हरभरे फोटो देतो जळालेले सगळे सगळं द्या. मासा मेलेलं त्याचा फोटो आहे ते सगळं देतो. असं पाणी दूषित झाल्यानंतर काय प्यायचं लोकांनी, तिथल्या शेतकऱ्यांनी काय प्यायचं? कशामुळे झालंय पाणी दूषित तुमचं? हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारखाना. माझे नाव गणेश अगतराव लांडगे, गाव विठ्ठलवाडी. हे विठ्ठलवाडीतील असून माझी जमीन 383 हा गट नंबर आहे. ह्या गटातील माझ्या शेतातील नुकसान, द्राक्षाची बाग, हरभऱ्याचे पूर्ण नुकसान झालेले आहे. आणि हे पाणी इथं जनावराला प्यायला नाही कारखान्यानं सोडल्यामुळं, आणि विहिरीत जातं पूर्ण पाणी. कोणी नुकसान केलं? कोण्या कारखान्यानं? हे नुकसान आंबेडकर कारखान्याने केलं आहे पूर्ण. तुम्ही तक्रार दिली होती का? तक्रार आम्ही ग्रामपंचायत दिलेली आहे, तिकडे तहसील ऑफिसला दिलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर काही झालेलं नाही ॲक्शन. सांगा ना. नाव सांगा. सांगू का? पाणी घाण आहे, शेतकऱ्याची फजिती व्हायली आहे. जनावराला कुत्रं मांजर पाखरू पाणी पिणं गेले नदीचं. 5-6 जनावरं मेल्याची, शेरडं 2 मेली होती. माझी म्हैस एक मेली आणि एक रेडी मेली. पण त्या पवाराच्या पोराचा बैल एक मेला आहे आणि 1-2 जणांच्या म्हशी एक मेल्याच्या. त्या ह्याची सुक्याची एक म्हैस मेली आहे. आणि इथं ही काय झालं, पाणी द्यायला की ही द्राक्षसुद्धा 7 वर्ष झालं लावून त्याला अजून काहीच नाही. असं जरा फुटून आलं की ती जळून चालेल. या पाण्यानं लय वाटुलं लय केलं. जनावराला पाणी नाही. आता ही हिरीतलं पाणी पाजायला जावं तर ही सुद्धा पाणी पिण्याची हिरीतलं सुद्धा. माणसाला पाणी प्यायचे अवघड झाले. तिथं गारण्याच्या कडाला विहीर आहे, ती पाणी गावात जात आहे. ती पाणी गावात जाऊन पाणी प्यायला माणसाला ती राहीन चांगलं लागणं गेले, घाण आलेले. हे अशी नुकसान झाले ह्या पाण्यानं केली. आता 3-4 वर्ष झालं पाणी असलं यायला लागले. कसं करायचं? पिकं जळून गेली पहिली एक बार मागं ही करून. मी श्रीहरी शिवलकर, माजी सरपंच, विठ्ठलवाडी. का नेमका तुमचं नुकसान का झालंय पाणी पुरवठा हिरीला? पाणी पुरवठा विहिरीतला ह्या कारखान्याचं पाणी इथं नदीत आल्यामुळे नदीतलं पर्क्युलेशन विहिरीत व्हायले. नदीकाठी विहीर असल्यामुळं पिण्याच्या पाण्यावर त्याचा परिणाम व्हायला लागला. आणि बरीच जनावरं मेले, ते वासरं मेले, ते पशु मध्ये गेल्या 5-6 महिने 2 महिने खाली तर मासे, मोठे मोठे मासे मेले. आणि निवेदन देऊन 8 दर वर्षाला 7-8-10 निवेदन असतील, तरी ती कोण लक्ष द्यायला तयार नाही. आता ग्रामस्थाला पाणी कुठलं असतं म्हणजे पाणी पुरवठा? ह्या विहिरीचंच पाणी चालू आहे आता सध्या. पाणी तर घाण दिसाले आता मी बघितलं. पाणी घाणच आहे. इथं बोर वगैरे आहे, थोडं थोडं चालत. सांडायला लोक वापरते, प्यायला लोक घागरी घेऊन कुठं जाते. आता कुठल्या कारखान्याचं पाणी येते नेमकं? डॉक्टर आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर कारखान्याचं पाणी येते. त्यासाठी काय कारवाई केली का तुम्ही? तहसीलदार, बीडीओ, ग्रामपंचायत? प्रत्येकाला पत्रव्यवहार केलाय. कलेक्टर साहेबाला केलाय, तहसीलला केलाय, बीडीओ साहेबाला केलाय, सीओ साहेबाला केलाय. सगळ्या पोच आहेत आमच्याकडे, सगळं पाठपुरावा केला आहे. आता पुढली भूमिका काय तुमची नेमकं आता पुन्हा?
की आता बघणार नसता गाववाल्याला घेऊन आम्ही कारखान्यावर तर आंदोलन करू किंवा मग कलेक्टर ऑफिस समोर आंदोलन करू. आम्हाला दुसरा पर्यायच नाही आता. मी शरद धनंजय लांडगे, माझं गाव विठ्ठलवाडी, तालुका जिल्हा धाराशिव. आणि मी एक शेतकरी आहे आणि माझ्या शेताचा गट नंबर आहे 389. मी 2012-13 साली 13 लाख रुपये खर्च करून विहीर पाडली आणि 2 बोर पाडलेत. परंतु ती पाणी एवढा खर्च करून सुद्धा ती पाणी पहिला मला अधिकार नाही. का तर ती आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचं पाणी त्यांनी तिकडून घाण पाणी सोडतात केमिकलचं, आणि ती पाणी नाल्याद्वारे आलेलं पाणी तिथून जिरपून माझ्या बोरला आणि विहिरीला ती पाणी जाते घाण, आणि त्याच्यामुळे ती पाणी प्यायला योग्य नाही. आणि ती जर मी बोरचं आणि विहिरीचं पाणी जर माझ्या शेतातल्या पिकाला दिलं तर त्या पिकातसुद्धा माझं नुकसान होतं आहे. आतापर्यंत माझी 1,20,000ची एक दिवसाला 28 लिटर दूध देणारी गाय 1,20,000 रुपयाला मी आणलेली होती. आणि त्या गायीनं योगायोग शेतात बांधलेली गाय सुटली आणि येऊन पाणी पिलं ती नाही इथलं घाण पाणी. आणि 1,20,000ची गाय माझी मागितल्या 1 तारखेला मेली. आणि जर ही कंप्लेंट कुठं आम्ही पुढं करावी तर आमचे ऊस परत ही कारखाना घेऊन जाणार नाही. ह्या भीतीपोटी आम्ही कुठं कंप्लेंट केलेली नाही, काय नाही. मग जर आमचं कारखाना ऊस असं घेऊन जातं तर आम्ही कंप्लेंट पण केली असती, पण आम्ही जर कंप्लेंट केली तर कारखाना आमचा परत ऊस घेऊन जाणार नाही, म्हणून आम्ही कंप्लेंट कुठं केलेली नाही आतापर्यंत.